साकोली शहरातील तलाव सौंदर्यीकरणाच्या कामात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा क्षेत्र असलेल्या साकोली या शहरात तलाव सौंदर्यीकरणाच्या कामात 2.5 कोटी रुपये मंजूर केले होते। मात्र मागील 2 ते 3 वर्षापासून हे काम संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। सदर काम साकोली बांधकाम विभागाकडे असून या कामाला दिरंगाई होत असल्याचे आढळून आले आहे। तर बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे। नाना भाऊंनी नगरोद्यान या योजनेमार्फत 2.5 करोड रुपये या कामाला सौंदर्यीकरणाच्या कामाला 2.5 करोड रुपये शासन केले आणि ही निधी नगर परिषदला दिली। नगर परिषदने ही निधी PWDला हँडओव्हर केली। त्याच्यानंतर याचा पत्रक निघाला, त्याच्यानंतर ते एका पुंसरच्या ठेकेदाराला हा काम मिळालेला आहे। 3 वर्ष झाले, काम अजूनही पूर्ण झालेला नाही आहे। 50% पण काम पूर्ण झालेलं नाही आहे। त्याच्यानंतर इथे गट्टू आणि पाडीवर जे पिचिंग केलेली आहे, पिचिंग गोठ्यांची, ती एकदम निकृष्ट दर्जाची आहे। हाताने दगडं बाहेर निघतात आणि त्याच्यानंतर इथे या रोडवर पाणी साचतो आहे आणि याची जी रुंदी आहे ती एकदम कमी आहे। आणि इस्टिमेट तयार करताना इंजिनियर लोकांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता। त्याच्यानंतर 3 वर्ष तर पूर्ण झालेच आहेत। त्याच्यानंतर यांनी जेव्हा खोलीकरण केलं, पावसाळा चालू होण्याच्या 15 दिवसापूर्वी खोलीकरण केलं, या ठेकेदाराचे बिलही निघले भरपूर सारे। त्याच्यानंतर पावसाचं पाणी भरल्यामुळे त्याचा मेजरमेंट पण नाही घेता आला। बिना मेजरमेंटनी याचे बिलं कसे काढले, या ठेकेदाराला ॲक्च्युली ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला पाहिजे। आमची मागणी अशी आहे की या कामाची योग्य पद्धतीनं चौकशी व्हावी आणि ह्या निकृष्ट दर्जाची हे जे गट्टू लावलेले आहेत त्यांना पुन्हा उकडून चांगल्या पद्धतीनं लेवल पाईपच्या नुसार लावावं। जागोजागी ठिकठिकाणून जेथून पाणी हा जो पावसाचा पाणी येतो तो बाहेर निघण्यासाठी जागा हवी, बस इतकीच मागणी आहे। परत आपलं म्हणणं एकच आहे, जे नाना भाऊंनी जे निधी दिली आहे 2.5 करोड रुपये इथं साकोलीच्या विकासासाठी, या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी, या निधीचा पुरेपूर चांगला वापर झाला पाहिजे। हे घटिया काम करून जे यांनी दाखवलं आहे, तुमच्या समोर तुम्ही बघू शकता, हे 2 लेडीज आहेत, आपण 2 माणसं इथे उभे आहोत। परंतु जर इथून कोणी क्रॉस करायचं झालं तर एकामेकांना धडकून हे जे भांडण होतील समोरच्या काळामध्ये, आणि हे जेवढं खराब काम यांनी केलेलं आहे हे खूपच जास्त वाईट आहे। आणि आमचं एकच मानणं आहे की जे तुम्ही पैसे आणि तुम्हाला जे दिलेले आहेत ते व्यवस्थित वापर करा। जे ठेकेदार आहेत, जे इंजिनियर आहेत, त्यांना एक काम आहे जे दिलेलं, त्यांना पुरेपूर चांगल्याने करा। जनतेची धोकाधडी करू नका। नसेल जमत तर रिझाईन द्या, आपल्या घरी बसा, काही मतलब नाही तुमचं, चालेल आम्हाला। ते बघा, सदर काम हा 31 मे 2024 पर्यंत पूर्ण करा असं त्याला टार्गेट दिला होता। त्याला 1 वर्षाची मुदतवाढ दिला होता, म्हणजे पाण्याचाही रिजन होता, काही म्हणजे तलावाच्या पाणी। इथं काय होतं, हा निरून जागा होती, याला आपण पास्तरी म्हणजे 15 ते 20 फूट याला रुंद केलेला आहे ह्या पाडला, आणि तसंच त्या बाजूलाही केला रुंद नॅशनल हायवे साईडला। आणि काय होतं, उन्हाळ्यामध्ये फक्त 2 महिने भेटत होता, तरी पण 2 महिन्यातही तलावाला त्या साईडला पाणी राहत होता। त्याच्यामुळे तो भरावासाठी लेट झाला, आपण ते मान्य केला त्याची गोष्ट। पण त्याच्यानंतर भराव झाला, सगळं झाला, म्हणजे रुंदीकरण केलं रस्त्याची। त्याच्यानंतर हा जो पेविंग ब्लॉकचं काम यांनी जे सुरू केलं यंदा, म्हणजे उन्हाळ्यात संपायला पाहिजे होता, 31 मे 2024 पर्यंत त्याला शासनाने मुदतवाढ दिलं होतं सुपरिटेंडेंट इंजिनियरनी, पण तरी पण पूर्ण केले नाही त्यांनी 31 मे 2024 पर्यंत। त्यामुळे त्याच्यावर 1 जून 2024 पासून 200 रुपये प्रतिदिवस फाईन सुरू झाला। आता तुम्ही म्हणाल का फाईन म्हणजे केव्हापर्यंत लावणार तुम्ही, 1 वर्ष का 2 वर्ष? फाईनचाही नियम असते, काही महिन्यापर्यंत वाट बघू। जसं आम्ही त्याला दिवाळीपर्यंत तो पूर्ण कर असा आदेश दिलेला आहे। तो म्हणते का मी 1 महिन्यातच पूर्ण करू देतो, तो भाग वेगळा त्याच्या। पण मला तरी वाटते का ते 1 महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल। त्याच्यानंतर काय होणार, समजा त्यांनी तरी पण पूर्ण नाही केलं, तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टमध्ये करण्यात येईल। तर या तलावात सौंदर्यीकरणाची कामं सुरू असून यात कुठलीही गुणवत्ता नाही। कंत्राटदार स्वतःच्या मनमानीने कासोगतीने कामं करत आहे। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याकडे जातीने लक्ष देतील काय अशी मागणी आता नागरिक करत असून नाना पटोले हे स्वतः या कामाकडे लक्ष देतील काय हे आता पाहण्यासारखं असेल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।